साताऱ्यात ब्रँड म्हणलं की राजपुरोहितचं नाव नक्कीच डोळ्यासमोर येतं. कारण ती गोड परंपरा सातारची आपण जपलेली आहे. परंतु ती जपत असताना एकूणच इतर काही आव्हानं आली का? किंवा नवीन-नवीन शाखा तुम्ही सुरू केल्या, त्यामागचं कारण काय होते? का शाखा तयार कराव्याशा वाटल्या? आमची पहिली शाखा साधारणपणे 1982 साली भवानी पेठेमध्ये सुरू झाली. त्याचबरोबर एक शाखा आमची शेटे चौकामध्ये होती. जर तुम्ही मागील 20-25 वर्षाची सातारची होणारी प्रगती व साताऱ्यामध्ये होणारे बदल बघितले, तर हळू जी लोकवस्ती वाढत चालली आहे, ती पोवई नाका व त्याच्या खालील बाजूस आहे. शहरामध्ये पार्किंगमुळे लोकांना फार अडचण होते आणि नवीन नागरी वस्तीतील लोकं शहरामध्ये येणं त्यांना कटकटीचं व्हायला लागलं. सिटी बस बंद झाले. त्यामुळे कालांतराने आमच्या असं लक्षात आलं, की त्या शहरामध्ये आपण आता व्यवसाय करतोय, तिथे आपण सर्व लोकांना व सर्व ग्राहकांना सर्व साहित्य देऊ शकणार नाही. जी लोकं सदर बाजार, शाहूनगर भागात राहत होती, ते आमच्या भागातही एक ब्रांच काढा. आम्हाला इथे यायला फार अडचण होते. पार्किंगची सुविधा नाही. म्हणून आम्ही तिसरी शाखा मग पोवई नाक्यावरती सुरू केली.